तुम्हाला माहीत आहे का की आपण अनेक वेळा ऐकतो की कोकणामध्ये महालक्ष्मींना माशाचा नैवेद्य असतो. पण खरंच कोकणामध्ये महालक्ष्म्यांना माशाचा नैवेद्य असतो का? की मासे बनवून नैवेद्य करतात का? हे आज आपण जाणून घेऊयात. तर एकदा काय होतं, महालक्ष्मी ज्या असतात त्या पृथ्वी तलावर येतात. त्यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर 2 राक्षस पाठवतात आणि त्या राक्षसांना असं सांगतात की तुम्ही महालक्ष्मीचे रक्षण करा. त्यांच्या रक्षणासाठी हे 2 राक्षस पृथ्वी तलावर आलेले असतात. तर कोकणामध्ये अशी पद्धत आहे की ते जे राक्षस आहेत ते अदृश्य स्वरूपात आलेले असतात आणि त्यांना मासे किंवा मच्छी, नॉनव्हेज याचा नैवेद्य असतो आणि जे महालक्ष्मी असतात त्यांना भाजी आणि भाकरी असा नैवेद्य असतो. तर खूप जण म्हणतात की कोकणात महालक्ष्मीला माशाचा नैवेद्य असतो, तर तो महालक्ष्मीला नसून तिच्या महालक्ष्मीसोबत जे राक्षस आलेले आहेत महालक्ष्मीचं रक्षण करण्यासाठी, त्यांना हा माशाचा नैवेद्य असतो. तर अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजून खूप लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू देत, त्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.